हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? ठाणे शहराचा एक्झाम कशा प्रकारे गेले तुमचा? आज आपण 18 ऑगस्ट रोजी ठाणे शहराचा जो एक्झाम झाला होता त्याचा आज आपण गणिताचा विश्लेषण पाहणार आहोत. खूप सोपे सोपे क्वेश्चन होते, एकदम इझी क्वेश्चन होते. फक्त 1 ते 2 क्वेश्चन गणिताचे थोडे कन्फ्यूज करणारे होते. बाकी सगळे क्वेश्चन म्हणजे टोटल 10 क्वेश्चन होते, त्यातला एकच क्वेश्चन कन्फ्यूज करणारा होता. बाकी 9 क्वेश्चन अतिशय सोपे, म्हणजे ज्याला बेसिक जमतं तर ते गणित सगळे येत होते. कशा प्रकारे गणिताचे क्वेश्चन सोडवायचे विथ कन्सेप्ट आणि प्लस शॉर्टकट, ह्या दोन्ही गोष्टी आपण बघू. क्वेश्चन पहिला बघा आता कशा प्रकारे सोडवायचे. खूप सोपे सोपे क्वेश्चन आले, फक्त थोडेफार जमलिंग करणारे क्वेश्चन आहेत. तेव्हा क्वेश्चन पहिला काय आहे, जर 7 उंदीर मारण्यात 7 मांजरांना 7 मिनिटे लागतात, बरोबर? तिथपर्यंत समजतो क्वेश्चन. 7 उंदरांना मारण्यासाठी 7 मांजरांना किती वेळ लागतं? 7 मिनिटं लागतं. तर बघा पुढे काय म्हणतंय, 700 उंदरांना मारण्यासाठी 700 मांजरांना किती वेळ लागेल? खूप इझी क्वेश्चन आहे, थोडं डोकं शांत ठेवा. हे बघा 7 उंदीर आहेत, समजा 7 उंदीर आहेत. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 आणि 7 मांजर आहेत. किती आहेत? 7 झाले. 1 2 3 4 5 आणि हा एक त्यात किती झाला? 7 मांजर झाले. आता 7 उंदरांना मारण्यासाठी 7 मांजरांना किती वेळ लागणार आहे? 7 मिनिटं लागणार आहे. म्हणजे काय, ह्या सगळ्या मिळून एकेकाला मारत बसणार आहेत का? नाहीये, बरोबर आहे. म्हणजे काय करणार आहेत, 7 उंदरांना 7 मांजर 7 मिनिटात मारतात. याचा अर्थ काय, एका मांजराला एक उंदीर मारण्यासाठी किती वेळ लागतो? 7 मिनिट लागतात, बरोबर आहे. इथपर्यंत ॲट ए टाइम 7 मांजर जर 7 उंदरावर राहिला की तर 7 मिनिटात सगळे काम तमाम होतात. याचा एका मांजराला एक उंदीर मारण्यासाठी 7 मिनिटं लागतात. मग पुढे काय म्हणलं त्यांनी, समजा एक साठी 7 मिनिटं लागतं, बरोबर? एक साठी किती लागतं? 7 लागतं. मग पुढे काय, 700 उंदरांना मारायचंय. मग ते जर ॲट ए टाइम 700, इथं समजा हे 700 उंदीर आहेत आणि 700 मांजर आहेत. मग तरी ॲट ए टाइम जर यांचा हल्ला केला तर 7च मिनिटात मारू शकतात, बरोबर आहे. समजतं का? एक उंदीर मारण्यासाठी एका मांजराला किती वेळ लागणार आहे? 7 मिनिटं. मग 700 मांजराला 700 उंदीर मारण्यासाठी किती वेळ लागणार आहे? 7च मिनिटं. कारण की ते एकेकाला धरून मारणार आहेत का? ॲट ए टाइम हल्ला करणार आहेत. समजतं तोपर्यंत? म्हणजे काय याचा अर्थ, एक उंदीर मारायला 7 मिनिटं लागतात, तर 700 उंदीर मारायला 700 मांजरांना 7च मिनिटं लागणार आहेत. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक ए हा ॲक्युरेट आहे. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर दुसरा सोडवायचा आहे. दुसरा आणि तिसरा खूप सोपे सोपे क्वेश्चन आहेत. हा एवढा मोठा म्हणजे शाब्दिक गणित तुम्हाला एवढा मोठा असा खूप मोठा लिहिलेला आहे, स्पष्टीकरण असा खूप मोठा नाही. गणित खूप छोटं आहे आणि गणिताचा आन्सर एका लाईन मध्ये निघतं. कशा प्रकारे काढायचं बघा. शाब्दिक गणित खूप मोठे जरी असला तर याला कशा प्रकारे असा एका सेकंदात काढायचं बघा. आता पहिला दुसरा गणित बघा. पुढील पैकी ज्या संख्येतील अंकाची बेरीज 11 होत नसेल ती संख्या लिहा. या सगळ्या बघत बसणार आहेत का? आता काय म्हणलं क्वेश्चन, दिलेल्या ह्या संख्यांपैकी 83 65 92 74 85 38 47 या संख्यांच्या बेरीज, या संख्याची बेरीज 11 होत नाही ती संख्या कोणती? म्हणजे संख्याची बेरीज म्हणजे सगळ्यांची बेरीज का? नाही. 8 आणि 3 11, 6 आणि 5 11, 9 आणि 2 11, 7 आणि 4 11. अशा प्रकारे ज्या संख्याचा 11 होत नाही ती संख्या कोणती म्हणतात? तिथं बघा 8 आणि 5 13. पुढचा विषय बघायचा गरजच लागत नाही. बाकीचे बघा 8 आणि 3 आणि 8 11, 4 आणि 7 11 आणि हे 9 आणि 2 11. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 1. आता क्वेश्चन नंबर तिसरा बघा कशा प्रकारे सोडवायचंय. खूप इझी क्वेश्चन आहे. शाब्दिक गणित तुम्हाला खूप मोठे वाटत असतात पण त्याचा आन्सर खूप छोटा असतो. कशा प्रकारे सोडवायचं, एकदम शॉर्टकट स्ट्रिक कशा प्रकारे सोडवायचं बघा. तेव्हा 9 पुस्तकाची सरासरी आणि जेवढ्या भागातच आपल्याला आन्सर सोडवायचं. कशा प्रकारे बघा, 9 पुस्तकाची सरासरी किंमत 25 रुपये आहे. मी आधी लिहून घेतो. 9 पुस्तकाची सरासरी किंमत किती आहे? 25 रुपये आहे. जर 10व्या पुस्तकाची किंमत विचारात घेतली, म्हणजे आता 9च्या जागी जर 10वा पुस्तक जर त्यात ऍड केला तर सरासरी किंमत 23 रुपये होते. जर 9च्या ठिकाणी जर 10 पुस्तक जर ऍड केला तर सरासरी किंमत 23 रुपये होते. एवढं तरी मानता येते. तर 10व्या पुस्तकाची किंमत किती? एकदम इझी. कशा प्रकारे हे अशा प्रकारे मांडणी करून घेतला.
या 9 आणि 10 पैकी 10 मध्ये कितीचा फरक आहे? प्लस 1 चा फरक आहे. हो सर. मग आता इथं बघा, मग आता काय, ह्या 25 आणि 23 मध्ये कितीचा फरक आहे? -2 चा फरक आहे. इथं पर्यंत कळतं. मग आता करायचं काय, इथं बघा, ह्या +1 ने हा +1 आहे, ह्या +1 ने ह्याला गुणून घ्या आणि ह्या 9 ने ह्या -2 ला गुणून घ्या. सर कशा प्रकारे होतो बघा. मग काय करायचं, हे बघा, +1 गुणिले 23 अधिकला अधिक ऍड करायच्या अधिक 9 गुणिले -2. मग आता 23 एक 23 प्लसला प्लस 9 दोन्ही 18, हा वजा आहे म्हणून इथं वजा दिला. मग पुढे काय होतो, 23 - 18 बरोबर होतो 5. झालं, एवढंच आन्सर. हा तोंडी आन्सर निघतो. तोंडी मी फक्त तुम्हाला दाखवलं कशा प्रकारे सोडवायचं. तोंडी आन्सर निघून जातो याचा. समजतं कशा प्रकारे सोडवलं आम्ही? हे कशा प्रकारे कन्सेप्ट थ्रू आपल्याला व्हिजन पोलीसच्या YouTube चॅनलवर लवकरच भेटणार आहे. सगळ्या गणित शॉर्टकट कसे सोडवायचे. म्हणजे ऑप्शन क्रमांक आपला आला 3रा. आता क्वेश्चन नंबर 4 बघा. 4, 5, 6, 7 आणि 8 कशा प्रकारे सोडवायचं आहे. खूप सोपे क्वेश्चन आले. एकदम इझी क्वेश्चन आहे. फक्त सोडवायचा कसा बघा. त्यानंतर ह्यात सुद्धा शॉर्टकट ट्रिक सुद्धा असेल, कन्सेप्ट सुद्धा असेल, सगळ्या गोष्टी असेल. ओके, सोडवायचा कसा. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतंय. क्वेश्चन नंबर 4 बघा काय म्हणतोय. रोमन अंकात 17 कसे लिहा. तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी माहित आहेत. तेव्हा एक सांगतो मी कशा प्रकारे. आय म्हणजे किती असतं? 1 असतं. इथपर्यंत व्ही म्हणजे किती असतं? 5 असतं. एक्स म्हणजे किती असतं? 10 असतं. सर एल म्हणजे किती असतं? 50. आणि सी = असतं 100. ह्या 100 पर्यंतच्या संख्या. मग सर आता पुढे काय करायचंय. इथपर्यंत दिसतं व्यवस्थित. सर आता मग पुढे काय करणार आहे. तेव्हा 17 लिहायचं आपल्याला. 17 म्हणजे 10 नंतर येणार आहे. तेव्हा 10, 5 आणि हा 1 आणि हा 1 म्हणजे हा झाला 17. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक हा ॲक्युरेट असणार आहे. दुसरा बघा, खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती. लहान आणि मोठी संख्या ठरवता येते आपल्याला. हो सर, आम्ही तर आता पोलीस भरती करतोय म्हणजे आम्हाला लहान आणि मोठी संख्या ठरवता येते सर. मग आता कशा प्रकारे सोडवणार. तेव्हा ऑप्शन बघा, पहिला 3564, दुसरा ऑप्शन 3456, 3465, 3500. हा सुद्धा येत नाही. तेव्हा हा सुद्धा येत नाही. राहिलं काय 3456, 3465. 65 हा मोठा होतो. आपल्याला काय सर्वात लहान. तेव्हा सर्वात लहान 3456. हे 500 मध्ये येतं. हे 465 आहे आणि हे 546 आहे. 500 आणि ह्या 456 आहे, 465 म्हणजे हा बी हा तुमचा ॲक्युरेट असणार आहे. क्वेश्चन नंबर 6 बघा कशा प्रकारे सोडवायचंय. खालीलपैकी गटात न जुळणारी संख्या कोणती. दिसतंय गणित. तेव्हा ऑप्शन काय 45 आहे, ऑप्शन बी 46 आहे, ऑप्शन सी 47 आणि ऑप्शन डी 49. खूप इझी क्वेश्चन आहेत. खूप म्हणजे खूप इझी क्वेश्चन आले. 45 विषम संख्या आहे, बरोबर आहे. 46 समसंख्या आहे, 47 विषम आहे, 49 विषम आहे. म्हणजे यातला हे तिन्ही विषम आहे. समसंख्या कोणता आहे. यातला ऑप्शन क्रमांक बी हा सम आहे, म्हणजे हा ऑड निघतो, हा वेगळा निघतो, बरोबर आहे. मग त्यानंतर ना क्वेश्चन नंबर 7 बघा कशा प्रकारे सोडवायचा. हा एकदम इझी क्वेश्चन आहे बघा. 734 गुणिले 999. आता तुम्ही काय करणार आहे बघा. आता तुम्ही काय करणार. 734 गुणिले 909 असा एकदम लेंदी प्रकार करत बसणार. ह्याची शॉर्टकट ट्रिक बघा कशा प्रकारे इथं माहिती घेतो. 734 आहे, ह्यापैकी 1 वजा करा. म्हणजे 734 पैकी 1 वजा केल्यावर किती राहतं. 733. पुढे ह्या संख्यातून तेव्हा ह्या संख्यातून 10, 9, 9 असे वजा करा. 9 मधनं 7 गेले किती राहतात. 2 राहतात. 9 मधनं 3 गेले किती राहतात. 6 राहतात सर. मग पुढे 10 मधनं 4 गेल्यावर 6 राहतात सर. झाला आन्सर आपला. 5 सेकंदाच्या आत आन्सर निघून जात आहे. त्यासाठी व्हिजन पोलीस या युट्यूब चॅनलला एकदा गणित शिकून बघा. सगळ्या शॉर्टकट असेल, कन्सेप्ट थ्रू असेल. हा झाला तुमचा आन्सर. म्हणजे हा आन्सर आहे आपला 6733266. ऑप्शन क्रमांक पहिला इज ॲक्युरेट आन्सर. समजतंय का. काही मुलांनी हा गणित सोडवायला वेळ घातला असेल,
हा गणित सोडवायला. खूप गणिताचे क्वेश्चन खूप इझी क्वेश्चन आले होते. काही गणित तर एड्यात काढण्यासारखेच होते पण इझी होते. दुसरा बघा, 8वा क्वेश्चन बघा यातला काय. हा बुद्धिमत्ताचा क्वेश्चन आहे, याला मी गणितात घेतलंय. तेव्हा जर 2 गुणिले 8 बरोबर 20 होतो, 3 गुणिले 9 बरोबर 31 होतो, 5 गुणिले 8 बरोबर 44 होतो, तर 30 गुणिले 5 बरोबर क्वेश्चन मार्क. सर काय करायचं, हे बुद्धिमत्ताचा क्वेश्चन आहे, आमची तर तेवढी बुद्धी चालत नाही. चालते बाळा, फक्त इथं व्यवस्थित लक्ष द्या. तेव्हा 2 16, 16 मध्ये किती जास्त आहे म्हणजे 20 झाले, 4 ऍड केल्यावर 20 जास्त 20 झाले. त्यानंतर बघा 3 9 27, 31 याला 27 मध्ये किती ऍड करावं लागतं, 4. सर पुढे बघा 25 40, 40 1 44 मध्ये 4 ऍड केले म्हणजे प्रत्येकात 4 4 4 ऍड करत गेले. मग त्यात सुद्धा 4 ऍड करा. 30 5 150, बरोबर आहे, 30 5 150, मग त्यात 4 ऍड करा 154. ऑप्शन क्रमांक बी इज इट ॲक्युरेट. समजतं व्यवस्थित, समोर बसलेलं व्यवस्थित समजतं, कोणाला काही प्रॉब्लेम आहे. सोपे गणित आहे हे, तर तुम्हाला येत आहे कशा प्रकारे सोडवायचा. रेग्युलर बॅच मध्ये तरी घेतलेलं आहे, ऑनलाईन साठी हे अजून झालं नाहीये, बट रेग्युलर बॅच मध्ये सगळे शिकवले गेलेले आहेत. बेसिक कन्सेप्ट सगळ्या, शॉर्टकट ट्रिक्स वगैरे सगळ्या कन्सेप्ट व्यवस्थित आहे. ओके, तेव्हा आता क्वेश्चन नंबर 9 आणि 10 कशा प्रकारे सोडवायचं बघा. एकदम इझी क्वेश्चन आले, कुठं अवघड नाहीये, काहीच नाही, खूप सोपे क्वेश्चन आहेत. क्वेश्चन नंबर 9 मध्ये बघा, सुदामाने 1,50,000 रुपये किमतीचा भूखंड श्यामरावांना विकला. बरोबर, श्याम म्हणजे कृष्ण, सुदामा आणि श्याम दोन्ही मित्र आहेत. पुढे बघा, विकला. दलालाने दोघांकडून 2.5% दलाली घेतली. दलाल म्हणजे माहित आहे इंटरमिडिएटर. आजकाल दलाल खूप आहेत, दोघात त्या दलालाचाच खूप फायदा होत असतं. त्याने काय केलं बघा, 2.5% दलाली घेतली. दोघांकडून घेतले, एकाकडून नाही, दोघांकडून. हे बघा, हा दलाली आहे समजा, मग हा आहे, ह्याला काय एखादा फ्लॅट पाहिजे असेल, मग हा म्हणतो याला, हा फ्लॅट वगैरे विकणारा असतो, त्याला म्हणतो मला एक फ्लॅट पाहिजे, अशा माझ्या रेंज आहे 1.5 लाख रुपये किंवा 2 लाख रुपये. मग हा म्हणतो तुला मी फ्लॅट 1.5 लाख रुपये देईन, बट त्यावर मला 2.5% दलाली पाहिजे, त्यावर मला 2.5% कमिशन पाहिजे. मग हा इकडचा घेतो, हा म्हणतो फ्लॅट आहे मला ते विकायचं आहे, 1.5-2 लाखापर्यंत असेल तर विकून टाक मला. तो म्हणतो तुझा फ्लॅट मी 1.5 लाखाला विकेल, मग त्यावर मला 2.5% दलाली पाहिजे. म्हणजे ह्याच्याकडून सुद्धा तो 2.5% घेतो, ह्याच्याकडून सुद्धा 2.5% घेतो. म्हणजे फायदा इथे जास्त कोणाचा झालाय, दलालाचा झाला. मग आता इथं काढायचं कसं बघा, या 1.5 लाखावर 2.5% काढा. 1.5 लाखाचा 2.5% किती होतो बघा, हे बघा 1.5 लाखाचा 2.5% काढायचं, 2.5 छेद 100 करा. इथपर्यंत ओके आहे, कोसरा आहे, हा 0 गेला आणि हा 2 0 गेले. ह्या किती राहतात, 1500 into 2.5, बरोबर आहे. लिहिण्याची सवय इंग्लिश मध्ये आहे म्हणून ते मराठीत आले. आता कशा प्रकारे सोडवायचं बघा, गुणाकार करा. 25 0 0, 25 0 0. ओके, 25 5 किती होतो, 25 5 125, 5 12. पुढे बघा 25 1 25, 25 आणि 2 हा किती होतात, 37, 3 7, बरोबर आहे. इथपर्यंत 37 होतं का, 25 1 25, 25 आणि 12 37, एक गड सोडून पॉईंट आहे म्हणजे 3750. 3750 रुपये हा एकाकडनं दलाली घेतो. त्यांनी काय म्हणलंय, दोघांकडून घ्यायचंय आता आम्हाला. मग किती होतो, 3700 आणि 3700 किती होतो, तेव्हा 0 0 ठेवतो. 7 7 14 आणि 1 15 चालेल 1 7, 7500. ऑप्शन आहे का कुठं, हे ऑप्शन क्रमांक 3 सी हा ॲक्युरेट आहे. समजतंय क्वेश्चन कशा प्रकारे सोडवायचा. एकाकडनं जर त्यांनी म्हटलं असतं क्वेश्चन तर 3750 आला असता. त्यांनी म्हटलं दोघांकडून, मग दोघांकडून म्हणजे होतात 7500. काही काही ठिकाणी तर एकाकडनं 5% मागतात, एकाकडनं 3% 4% मागतात. अशा प्रकारचा कार्यक्रम होतो दलालाचा. त्यासाठी डायरेक्ट व्यवहार करायचा, सगळ्या गोष्टी डायरेक्टच व्यवहार करायचा. पुढे बघा क्वेश्चन नंबर 10 कशा प्रकारे सोडवायचा. हे विजन पोलीस युट्यूब चॅनलवर
आयत आणि आयताचे क्षेत्रफळ कशा प्रकारे काढायचा हा टॉपिक झालेला आहे, तो एकदा पाहून घ्या. कशा प्रकारे सोडवायचा, बेसिक टू ॲडव्हान्स झालेला आहे, म्हणजे सगळं असे बेसिक नाहीये. आता मग सोडवायचं कसं बा, आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय, आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय, लांबी गुणिले रुंदी, बरोबर आहे. आयताच्या समोरासमोरील बाजू सारख्या असतात. ओके, इथपर्यंत आहे. लांबी किती आहे 12, रुंदी किती आहे 9, मग 12 9 8 मग क्षेत्रफळ काढायचं आहे, म्हणून आन्सराला युनिट काय द्यायचं आहे चौरस सेंटीमीटर. जर लांबी आणि रुंदी जर मीटर मध्ये असली असते तर चौरस मीटर दिलो असतो. ओके, समजलं व्यवस्थित सगळ्या गणित. शॉर्टकट खूप सोपे गणित होते. जर तुम्हाला गणित समजत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.